अभिजितजींचं मी अतिशय मनापासून अभिनंदन करेन की भक्ती शक्ती व्यासपीठाच्या माध्यमातून एक असं मिशन त्यांनी सुरू केलेलं आहे की ज्यामध्ये एक सश्रद्ध समाज तयार होईल, एक समतायुक्त समाज तयार होईल आणि आमचे संकुचित विचार सोडून आम्ही सर्व एक आध्यात्मिक बैठक आपल्या ठाई निर्माण करून आपल्या देशाच्या आपल्या समाजाच्या कल्याणाकरता काम करू शकू। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। अशा प्रकारची व्यवस्था उभं करण्याकरता खरं म्हणजे हे भक्तिशक्ती व्यासपीठ तयार झालंय। पादुकांचं महत्त्व किती आहे हे आपल्याला माहिती आहे, कारण प्रभू श्रीराम ज्यावेळेस वनवासात होते त्यावेळी भरतांनी त्यांच्या पादुका घेतल्या आणि सांगितलं की तुमच्या नावानं मला राज्य चालवायचं आहे आणि म्हणून तुमच्या पादुका द्या। त्या पादुका सिंहासनावर बसल्यानंतर त्या केवळ पादुका नव्हत्या, तर त्या पादुकांच्या स्वरूपामध्ये प्रत्यक्ष श्रीराम त्या ठिकाणी आहेत अशा प्रकारच्या मानसिकतेने ते राज्य 14 वर्ष चाललेलं आपण त्या ठिकाणी बघितलं। आणि म्हणूनच आपण आपल्या विचारांमध्ये असं मानतो की आत्मा कधीच मरत नाही, त्यामुळे व्यक्ती हा कधी शरीरात असतो, शरीररूपी असतो, कधी सूक्ष्मरूपी असतो, पण सूक्ष्मरूपी आमचे जे गुरुजन आहेत, ज्यांनी आम्हाला दिशा दिली, मार्ग दिला, हे आमच्यासारख्या ज्यांना योगिक साधना नाही आहे अशा सामान्य माणसाला कसे अनुभवता येतील।